लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. धमाकेदार आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग असा एपिसोड झालेला आहे. नंदिनीला कालच्या भागामध्ये आपण पाहिलं चक्कर येऊन ती खाली पडलेली होती. तेवढ्यातच सगळेजण स्टेजकडे धावत जातात. मानिनी तिचं डोकं मांडीवर घेते आणि तिला आता सगळेजण उठवत असतात. जीवा म्हणत असतो, नंदिनी काय करतेस, प्लीज उठ ना गं नंदिनी, नंदिनी प्लीज उठ ना, उठ ना गं नंदिनी. त्यावर मानिनी सुद्धा म्हणत असते, नंदिनी बाळा उठ ना. तेव्हा नंदिनी उठत असते आणि त्यानंतर मात्र मानिनी तिला म्हणते, पाणी पिना नंदिनी, थोडंसं तरी पाणी पिना. त्याबरोबर जीवासुद्धा पाण्याचा ग्लास हातामध्ये घेतो आणि नंदिनीला म्हणत असतो, हे बघ नंदिनी, थोडंसं पाणी पिना प्लीज. तू आता माझ्या हातून पाणीसुद्धा पिणार नाही आहेस का? असं काय करतेस नंदिनी? माझ्याकडे पाहणारसुद्धा नाही आहेस का? माझ्याकडे बघणारसुद्धा नाही आहेस का गं नंदिनी? ए नंदिनी उठ ना गं, उठ ना गं. असं सगळेजण तिला बोलत असतात. आता जेव्हा जीवाच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो तेव्हा नंदिनी लगेचच मानिनीच्या गळ्यात मिठी मारते आणि रडायला लागत असते. तो तिला पाणी देत असतो पण नंदिनी मात्र त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. तेवढ्यातच विक्रम जीवाला म्हणतायत, काय काय करतोयस काय तू जीवा? अरे काय करतोयस तू? उठ. तिच्याजवळ सुद्धा जाऊ नको, तिला बोलू सुद्धा नको. अरे तू जे काही आत्ता हे वागलायस, तू जे काही आत्ता हे केलंयस, हे खूप जास्त डेंजर आहे. तू आम्हा सगळ्यांना अंधारात ठेवलंयस. अरे आम्हा सगळ्यांना तर अंधारात ठेवलंयस, पण तुला एक गोष्ट सांगू का? कमीत कमी तू नंदिनीला तरी ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकला असतास जीवा. मग आता उठ इथून. तू काय करतोय जीवा? उठ इथून. असं विक्रम आता जीवाला म्हणत असतात. सांग ना, कुठे कुठे आम्ही कमी पडतो? आमचं नेमकं कुठे चुकतं रे? काय केलंयस तू हे? तुला एका शब्दाने सुद्धा आम्हाला सगळं हे सांगावंसं वाटलं नाही? त्यावर मानिनी म्हणत असते, विक्रम प्लीज. काय 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 मानिनी, काय म्हणतेस तू हे? तुला मान्य आहे हे सगळं? जीवा आणि काव्याचं हे नातं, त्यांचं अफेअर, त्यांचं लग्न अगोदरचं प्रेम, हे सगळं तुला माहिती होतं मानिनी? त्यावर मानिनी नाही म्हणून मान हलवत असते. तेव्हा मात्र जीवा खाली मान घालूनच पाहत असतो. विक्रम म्हणत असतात, तू आम्हाचा नाही, आम्हा सगळ्यांचा नाही, तर नंदिनीचा गुन्हेगार आहेस. त्यावर आता इकडे मानिनीला आठवत असतं. मानिनीने काव्याला विचारलेलं असतं, की जोपर्यंत तो मुलगा इथे माझ्यासमोर येत नाही आणि तो मुलगा माझ्यासमोर येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. तेव्हाच काव्याने नकळतपणे तो मुलगा मी तुमच्यासमोर नाही आणू शकत, हे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आपण पाहतो की इकडे विक्रम तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतात, की हे सगळं सगळं काय तुला माहिती होतं का? बोल ना. या सगळ्या गोष्टी ते तिला विचारत असतात. हां, पार्थ बसलेला असताना तो म्हणत असतो, ते सगळेच गुन्हेगार आहेत. असं म्हटल्याबरोबर काव्या धडपडून उठते आणि पार्थकडे जात असते. तेव्हा पार्थ मात्र उठून उभा राहतो आणि काव्याला म्हणत असतो, कोण गुन्हेगार आहे? कोण आहे गुन्हेगार? सगळेच गुन्हेगार आहेत. तुम्ही गुन्हेगार आहात. मी गुन्हेगार आहे. कसं शोधायचं? गुन्हा कोणी केलेला आहे? आता हे सगळं कसं शोधायचं? असं पार्थ म्हणत असतो. लग्नानंतर प्रेम नसून सुद्धा वटसावित्रीची पूजा केली, त्याला गुन्हा म्हणायचा? जबरदस्तीने खोलीमध्ये राहिलात, त्याला गुन्हा म्हणायचा? की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जीव वाचण्यासाठी हातात जळता निखारा घेतला, त्याला गुन्हा म्हणायचा? नेमका गुन्हा कशाला म्हणायचा? बोला ना. खोलीमध्ये येण्यासाठी एवढं सगळं काही तुम्ही करत होतात, त्याला गुन्हा म्हणायचा की आणखी कशाला गुन्हा म्हणायचा? सगळं काही पार्थ इथे बोलत असतो. तेव्हा आता इथे काव्या म्हणत असते, पार्थ ऐका ना माझं, मी तुम्हाला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होते. मी तुम्हाला माझा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावेळेस तुम्ही म्हणालात, की मला तुमच्या भूतकाळामध्ये ऐकून घेण्याचा किंवा तुमचा भूतकाळ काय आहे हे जाणून घेण्यामध्ये अजिबात रस नाही आहे. मी सगळं तुम्हाला सांगून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यातच विक्रम पार्थला सावरण्यासाठी तिथे येतात आणि ते म्हणत असतात, हे बघ बाळा पार्थ, शांत हो ना. प्लीज तू शांत हो ना. ह्या सगळ्यामध्ये तुझा काही एक दोष नाही आहे. तू स्वतःला का त्रास करून घेतोयस पार्थ? प्लीज तू ऐकून घे ना. काव्या म्हणत असते, तेच तर मी देशमुख तुम्हाला सांगते ना. मी तुम्हाला तेच सांगण्याचा खूपदा प्रयत्न केला, पण तुम्ही सरळ सरळ माझ्या भूतकाळामध्ये ऐकून घेण्यासाठी तयारच नव्हतात. तुम्हाला माझा भूतकाळ ऐकून घ्यायचा नव्हता. तुम्हाला तेच मी सांगण्याचा खूपदा प्रयत्न केला आहे. मी म्हणत होते, पार्थ मला माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तेव्हा मला माहिती नव्हतं की तुमचा भूतकाळ हा माझा भाऊ, माझा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे दोन्ही जो माझा आहे, तो तुमचा भूतकाळ आहे, हे मला तेव्हा अजिबात माहिती नव्हतं काव्या. त्यावर
इकडे आता रम्या आणि वसू दोघीसुद्धा एकमेकींना खुणावत असतात. मी तुम्हाला विचारलं होतं, मी तुम्हाला बोलत होतो, पण तेव्हा तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. मी तुमच्या प्रेमात वाहवत चाललो होतो. मी तुमच्यासोबत वेळ घालवत होतो, पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की तुमचं मन कुठेतरी दुसरीकडेच गुंतलेलं आहे आणि ते गुंततच राहिलेलं आहे. त्यावर काव्या म्हणत असते, "नाही पार्थ, तुम्ही माझं ऐकून घ्या, तसं काही नाही आहे. तुम्हाला मी तीच गोष्ट कितीतरी वेळा सांगण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुम्ही माझं ऐकून घेतच नव्हतात." त्यावर पार्थ म्हणत असतो, "नाही, हे खूप जास्त चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त चुकीच्या आहेत. कारण हे सगळं अशा पद्धतीने होईल, हे सगळं असं होतंय, हे मात्र मला अजिबात माहिती नव्हतं." त्यावर काव्या म्हणत असते, "प्लीज पार्थ, प्लीज एकदा तरी मला समजून घ्या ना. मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते." पण त्यावर आता पार्थ म्हणत असतो, "नाही काव्या, नाही. मी तुम्हाला जेव्हा आपलं लग्न होत होतं, तेव्हा मी तुम्हाला विचारायला आलो होतो की तुमचा काही भूतकाळ आहे का? तुम्हाला हे लग्न मनापासून मान्य आहे का? बोला, सांगा ना." मी तुम्हाला विचारायला आलो होतो की नव्हतं? तेव्हाच काव्याला आठवतं. तो लग्नाचा दिवस आठवतो आणि पार्थ तिला विचारायला गेला होता की तुम्हाला काही या लग्नाबद्दल प्रॉब्लेम तर नाही ना? तुमचा काही भूतकाळ तर नाही ना? त्यावेळेस काव्याने काहीही सांगितलं नव्हतं पार्थला. मग आता पार्थ म्हणत असतो, "मग त्यावेळेस जर तुम्ही कोणतीच गोष्ट मला सांगितली नव्हती, तर मग मी आत्ता का तुमच्या भूतकाळामध्ये रस दाखवायला हवा होता? मला जर माहिती असतं की माझा भाऊच तुमचा भूतकाळ आहे, तर मग मी कधीच तुमच्यामध्ये वाहवत गेलो नसतो, कधीच मी तुमच्यामध्ये गुंतत गेलो नसतो." काव्या, बोला ना, सांगा. अजूनही तुम्हाला तो लग्नाचा दिवस आठवत आहे काव्या? तेव्हाच काव्याला आता अर्धमेलं झाल्यासारखं झालेलं असतं. तरी ते पार्थ रडत असतो. "बोला ना, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला विचारल्या होत्या की नव्हत्या काव्या? बोला ना." त्यावर काव्या मात्र बोलत असते, "हो, तुम्ही मला विचारलं होतं. तुम्ही मला बोलला होतात की काही भूतकाळ आहे की नाही. पण त्यावेळेस मी काय सांगणार होते?" त्यावेळेस पार्थ म्हणत असतो, "सांगायला हवं होतं काव्या. मी सगळं काही सांगून टाकायला हवं होतं. त्याच वेळेस जर तुम्ही सांगितलं असतं, तर मी काहीतरी निर्णय घेतला असता. मी तुमच्यासोबत लग्न केलं नसतं, त्यातून काहीतरी नक्कीच मार्ग निघाला असता काव्या." असं पार्थ म्हणत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, "कसला निर्णय आणि कसला मार्ग निघाला असता देशमुख? सांगा ना, कसला मार्ग निघाला असता? त्यावेळेस सगळे सगळ्यांवर काय परिस्थिती आली होती हे तुम्हाला माहिती आहे का देशमुख? काय बोलताय तुम्ही? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू तुम्हाला, इथे माझे बाबा त्यांचा फेटा काढून माझ्या पायावर त्यांनी ठेवला होता. विक्रम काकांची काय अवस्था होती? अख्खे गावकरी तिथून एकाही माणसाला बाहेर सोडत नव्हते. माझ्या आईची अवस्था काय होती? मानिनी काकूंच्या डोक्यावर त्यांनी काचेची बॉटल फेकून मारली होती. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर घडत होत्या पार्थ. मग तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत होतं का की मी ह्या लग्नाला नकार द्यायला हवा होता? मी हे लग्न करायला नको होतं? सांगा ना पार्थ, बोला ना, बोला. माझ्या आईच्या तोंडाला काळं फासायला निघालेले होते ते लोक. माझ्या मामे बहिणीचं होणारं लग्न मोडायला निघाले होते ते. एवढ्या सगळ्या काही गोष्टी तिथे घडत होत्या. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तिथे घडत असताना तरीसुद्धा तुम्ही हे लग्न थांबवू शकला असतात का? म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच सांगू शकले नाही पार्थ." असं म्हणून काव्या हात जोडूनच आता पार्थसमोर रडत उभी असते. हा पार्थ म्हणत असतो, "तेव्हा जरी नाही सांगू शकलात तुम्ही, लग्न झाल्यानंतर आपल्या खोलीमध्ये आलात, त्यावेळेस माझ्या हातून श्रीखंड नाकारताना, त्याचबरोबर आपल्या खोलीमध्ये आपल्या दोघांचा लग्नाचा फोटो होता, तो तुम्ही नाकारलात. तेव्हा तरी तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या काव्या. का नाही सांगितल्या तुम्ही मला ह्या तेव्हा सगळ्या गोष्टी? आपल्या लग्नाची फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करताना तेव्हासुद्धा तुमची ती होणारी घुसमट, तुमची ती होणारी चिडचिड, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहत होतो काव्या. पण तरीसुद्धा तुम्ही तुम्ही मला ते सांगितलं नाही. का सांगितलं नाही काव्या? तुम्ही मला सांगायला हवं होतं. जर तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या, तर मी तुमच्यामध्ये एवढा गुंतत गेलो नसतो काव्या. तुमच्यामध्ये एवढा वाहवत गेलो नसतं काव्या. तुमच्यावर मी प्रेम करायला लागलो होतं काव्या." हे सगळं आता इकडे तो बोलत असतो आणि म्हणत असतो, "तुमच्या आणि जीवामधून मी लगेचच बाजूला झाला असतो. तुमच्या आणि जीवामधून मी बाजूला होऊन तुम्हा दोघांचा हात हातामध्ये दिला असता." असं पार्थ बोलत असतो. असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे जीवा स्टेजवरून धावतच पार्थकडे आलेला असतो आणि तो पार्थ काव्यासमोर हात जोडून उभा असतो आणि म्हणत असतो, "त्यामुळे मी स्वतःला गुन्हेगार मानतोय." लगेचच आता जीवा रडत असतो.
जीवा रडत असताना इथे आपण पाहतो की तो आता पार्थला म्हणत असतो, दादा अरे काय बोलतोयस तू हे? पण पार्थ मात्र पटकन त्याच्याकडून पाठ फिरवतो. पाठ फिरवल्यानंतर जीवा म्हणत असतो, दादा प्लीज नको रे माझ्याकडे पाठ फिरवूस, प्लीज दादा बोल रे माझ्याशी, दादा प्लीज बोल रे माझ्याशी. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, नाही तुझ्या नजरेस नजर मी नाही देऊ शकत, मला कोणाच्याही नजरेस नजर नाही देता येते आत्ता. माफ कर जीवा, मी तुझा तुझा सुद्धा गुन्हेगार आहे. तुझ्या तुझ्या गुन्हेगाराची आणि तुझा गुन्हेगार असल्यामुळे मला आता ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा झालीच पाहिजे. द्या द्या मला शिक्षा द्या. तुझं प्रेम मी तुझ्यापासून वेगळं केले, मला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून पार्थ आता स्वतःलाच मारून घेत असतो. तेव्हा लगेच आता त्याला सगळेजण सावरायला जातात. विक्रम म्हणत असतात, पार्थ तू काय करतोयस हे? प्लीज पार्थ शांत हो, पार्थ असं करू नकोस म्हणून त्याला जवळ घेतात. तेव्हा पार्थ मात्र रडायला लागलेला असतो. जीवा आता लगेचच पार्थच्या पायापाशी जाऊन बसतो आणि म्हणतो, प्लीज तू असं करू नकोस ना, तू का स्वतःला दोष देतोय, का स्वतःला मारून घेतोय, मला माहिती रे सगळं. तेव्हा पार्थ म्हणत असतो विक्रमला, बाबा त्या लग्नामध्ये हा नव्हता, त्यावेळेस आपण ह्याला किती फोन केले सांगा ना, ह्याला आपण ह्याला 4-4 फोन केले बाबा, बोला ना. त्यावर विक्रम म्हणत असतात, हो पार्थ सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेसची परिस्थिती आणि त्या गावातले लोक, त्याचबरोबर त्या लग्नामध्ये गेलेले ते 4-4 बळी, हे सगळं सगळं आपल्याला माहिती होतं. त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, दादा प्लीज तू स्वतःला दोष देऊ नकोस, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझा काहीच दोष नाहीये दादा, प्लीज तू अशी स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस दादा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझा काय दोष आहे? ते लग्न म्हणजे आपल्या चौघांच्या सुद्धा कानाखाली मारलेली एक चापट होती दादा. असं अजिबात नाहीये, मी त्यांच्या गुंतत गेलोय, मी त्यांच्यात गुंतलो होतो रे, मी पूर्ण त्यांच्यात नाही. पण तुला जीवा एक गोष्ट सांगू का, त्या इनोसंट आहेत हा, त्या खूप इनोसंट आहेत. तुला सांगू जीवा, आम्ही आम्ही कोणतीच पायरी क्रॉस केली नाही, आम्ही कोणतीच लिमिट क्रॉस केली नाही. असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, अरे अरे दादा तू हे काय बोलतोयस दादा प्लीज. तर तू त्यांना विचार, मी कोणतीच लाईन क्रॉस केली नाही आहे, त्यांच्यावर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. हवं तर तू त्यांना विचारू शकतोस, प्लीज त्यांना विचार. उलट मी त्यांच्यासमोर माझं प्रेम नव्याने ठेवत होतो, पण मी माझी लाईन अजिबात क्रॉस केली नाही, असं पार्थ म्हणत असतो. त्यावर आता जीवा म्हणत असतो, दादा दादा प्लीज, अरे असं काय करतोयस? आमच्या दोघांमध्ये सुद्धा एक नातं होतं, एक आमची सुद्धा मनं जुळली होती, आमचं सुद्धा एकमेकांवर प्रेम होतं, पण आम्ही सुद्धा कधीच लाईन क्रॉस केली नाही. जेवढं तुझं आणि तिचं नातं पवित्र आहे तेवढंच तिचं आणि माझं सुद्धा नातं पवित्र होतं दादा प्लीज प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेव दादा. खरं तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र पार्थला काय बोलू आणि काय नाही असंच होत असतो. तो रडत असतो आणि इकडे स्वतःलाच दोष देत असतो. दादा प्लीज, हवं तर मी देवासमोर उभा राहून शपथ घ्यायला तयार आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, अरे मी तर देवाकडेही बघू शकत नाही, नाही मी काव्याकडे बघू शकतोय, मी आईबाबांकडे बघू शकतोय, नाही मी स्वतःकडे बघू शकतोय, नाही मी तुझ्याकडे बघू शकतोय. आज तर मी स्वतःच्या नजरेतूनच उतरलेलो आहे, असं पार्थ म्हणत असतो. गोष्ट सांगू का, आता तर मला माझ्या खोलीकडे पाहण्याची सुद्धा किळस येते, मला खूप वाईट वाटतंय रे, मी तुझा गुन्हेगार आहे रे जीवा. तुला सांगू का, मी कधीच ती लिमिट क्रॉस केली नाही, पण त्यांच्यासमोर माझ्या प्रेमाची लक्ष्मण रेखा मी नेहमीच आखत गेलो आणि त्या सगळ्यामुळे त्या स्वतः गुदमरल्या आणि त्या गुदमरल्यामुळे तुझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी ते गुदमरून तिथेच मारून टाकलं. त्या मला ते सांगूसुद्धा शकल्या नाही रे की त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. असं इकडे आता पार्थ म्हणत असतो. त्यांचा गुन्हेगार आहे, आमची रूम त्यांना जेल वाटायला लागली, नाही नाही माझी रूम त्यांना जेल वाटायला लागली, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो आणि हात जोडत असतो. पण आता काव्या मात्र लगेचच मानिनीकडे धाव घेते आणि लगेचच म्हणत असते, ए नंदिनी ताई प्लीज माझ्याशी बोल ना गं. मानिनी काकूचा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते, मानिनी काकू प्लीज तुम्ही तरी काहीतरी बोला ना, तुम्ही तरी पार्थला समजवा ना प्लीज. मानिनी काकू तुम्ही मला कितीतरी वेळा विचारत होतात की तुझा भूतकाळ, तुझा बॉयफ्रेंड कोण आहे ते सांग म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगत नव्हते. तुम्हाला सुनीता काकूकडून कळलं होतं की इथे माझा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे, पण तेव्हा तुम्हाला हे माहिती नव्हतं की तो जीवा आहे म्हणून. आणि हे सगळं असं विघ्न येऊ नये म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी सांगत नव्हते आणि सांगितल्या नाही येतं. त्यावर मानिनी म्हणत असते, मला नाही माहिती खरं तर काव्या, खरं तर तू त्यावेळेस सांगायला हवं होतंस. जर तू त्यावेळेस सांगितलं असतंस ना तरीसुद्धा मी ती गोष्ट
कोणालाच सांगितली नसती. मला माहिती नव्हतं मी त्यावेळेस काय करू शकले असते आणि काय करू शकले नसते. पण आत्ता मात्र हे सगळं खूप विचित्र झाले काव्या, असं मानिनी म्हणत असते. तेव्हासुद्धा मी खरंच काही करू शकले नसते गं. तेव्हा मला मला दिसायला लागलं होतं. तू पार्थमध्ये गुंतत चाललीस. जीवा आणि नंदिनीचं नातं पुढे चालले. ते दोघं एकमेकांचा विचार करू लागलेत. म्हणून म्हणून मी काहीच करू शकले नसते गं तेव्हासुद्धा. त्यावर आता इकडे काव्या नंदिनीला म्हणत असते, नंदिनीताई प्लीज माझ्याकडे एकदा बघ ना. नंदिनीताई प्लीज तू माझ्याकडे एकदा बघ ना गं. नंदिनीताई उठ ना गं, बोल ना गं काहीतरी. नंदिनीताई ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी तुला सांगितलं नव्हतं काही, कोणालाच सांगितलं नव्हतं. मला माहिती आहे जीवा फक्त आणि फक्त तुझा आहे. नंदिनीताई तू प्लीज माझ्याकडे एकदा बघ ना, बोल ना. त्यावर हळूच नंदिनी बोलत असते, नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. हळूहळू बोलत असते. त्यावर काव्या म्हणत असते, ए नंदिनीताई ते तुला तुला काय होतंय ग, काय होतंय, बोल ना. तिचा आवाज कापरा झालेला असतो. नंदिनीताई काय होतंय, तुला त्रास होतोय का कसला, प्लीज तू डोळे उघड बघ ना गं. त्यावर पुन्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. काही जरी झालं तरीसुद्धा मी तुझीसुद्धा गुन्हेगार आहे. त्यामुळे मी तुमच्या दोघांच्यामध्ये अजिबात राहणार नाही, असं नंदिनी म्हणत असते आणि ताटकन उठून उभी राहते. आता नंदिनी असं म्हटल्याबरोबर रम्या आणि वसूला तर आनंद झालेलाच असतो. कारण दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायचं म्हणजे काव्या आणि त्याचबरोबर जो काही जीवा आहे त्या दोघांनी एकत्र यायचं. नंदिनी तर पारच्या आयुष्यातून आणि त्याचबरोबर जीवाच्या आयुष्यातून बाजूला गेली तर पात्र एकामाच राहणार, एकटाच राहणार. मग आपल्या रम्यासाठी ते सगळे दरवाजे रिकामेच. त्यामुळेच आता इकडे ती तसं बोलत असते. तेव्हा जीवासुद्धा नंदिनीकडे धावतच जातो. म्हणते, बोल ना, बोल ना जीवा, एकदा नंदिनीशी बोल ना प्लीज. तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, नंदिनी काय काय होतंय, काय तुला त्रास होते नंदिनी, प्लीज शांत हो ना, बोल ना काहीतरी बोल. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. त्यावर जीवा म्हणत असतो, हे बघ असं काही होणार नाही आहे. आपण दोघं एक आहोत. आपली कविता एक आहे. आपलं नातं एक आहे. त्यामुळे आपण दोघं कायम एकत्र राहणार आहोत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, नाही. तेव्हा जीवाचा हात हातामध्ये घेते तर काव्याचा हात हातामध्ये घेऊन दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये घेते आणि म्हणत असते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. ही नंदिनी आता तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे. असं म्हटल्याबरोबर जीवाला खूप मोठा धक्का बसतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे काव्याला सुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. ताई नाही. काव्या आणि जीवा पटकन दोघांचे हात एकमेकांच्या हातातून काढून घेतात. काव्या म्हणत असते, काय बोलतेस ताई तू हे, प्लीज. त्यावर जीवासुद्धा म्हणतो, काय नंदिनी तू हे काय बोलतेस. तेव्हा नंदिनी म्हणते, मी तर कायम तेच म्हणत आलेले आहे, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र आलंच पाहिजे. आणि तेव्हा जेव्हा नंदिनी सुरुवातीला म्हटली होती आणि हे आपल्या काव्या आणि जीवाने ऐकलं होतं तेव्हाचा तो क्षण त्यांना आठवत असतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण दोन प्रेम करणारे व्यक्ती एकमेकांना पूर्ण करतात. तुम्ही एकत्र यायलाच पाहिजे. मी तर कायम तेच म्हणत आलेली आहे. आत्तासुद्धा तेच म्हणते. तुम्ही दोघं एकत्र आलेच पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे तुम्हा दोघांचं सुद्धा लग्न मी लावून देईन. मी स्वतः तुम्हा दोघांचं लग्न लावून देईन, असं नंदिनी म्हणते. पार्थ हा नंदिनीकडे पाहतच असतो. तेव्हा विक्रम खाली असतात. ते धावतच नंदिनीकडे जातात आणि म्हणतात, ए नंदिनी, नंदिनी तू हे काय बोलतेस. हे बघ असं काही होणार नाही आहे. अगं तू वेडी आहेस का, तू अशी का बोलतेस. नंदिनी हे बघ असं अजिबात करायचं नाही, समजलं तुला. बाबा हे बघा, आपण आपली झालेली चूक सुधारूया. आपण ह्या दोघांचं लग्न लावून देऊया. त्यावर आता मानिनी आणि त्याचबरोबर सगळेजण नंदिनीला म्हणत असतात, अगं नंदिनी तू हे काय बोलतेस, प्लीज असं काही एक बोलू नकोस. नंदिनी प्लीज शांत हो. पण नंदिनीने आता फायनल डिसिजन घेतलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे पार्थ म्हणत असतो, मला हे लग्न. तेव्हा जीवा म्हणत असतो, दादा अरे काय बोलतोयस तू हे. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो, कारण काव्य आणि माझ्या घटस्फोटानंतर काही कठीण जाणार नाहीये मला काव्या सोबत किंवा काव्याविना जगणं. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो, खूप आधीच आम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत. कितीतरी अगोदरच आम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या. त्यामुळे आम्हाला हे नातं नको येता, असं नंदिनी म्हणत असते. तर पार्थने सुद्धा त्याचा निर्णय सांगितलेला असतो.
सगळं काही नंदिनी बोलल्यानंतर जीवा रडत असतो आणि नंदिनीकडे पाहतच असतो. सगळेजण नंदिनी आणि पार्थला समजावत असतात, पण आता मात्र ते तुटले असतात दोघेही यातून आणि ते कोणाचंही ऐकणार नसतात. पार्थने त्याचा त्याचा निर्णय घेतलेला असतो, की आता तो काव्याविना राहणार आहे. काव्याचं आणि त्याचं नातं तो इथेच संपवणार आहे. हा निर्णय त्याने घेतलेला असतो, तर नंदिनीने सुद्धा तोच निर्णय घेतलेला असतो. नंदिनी आता धावतच खोलीमध्ये जाते. धावतच खोलीमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो, की नंदिनी आता बेडवर तिच्या सगळ्या साड्या, तिचे सगळे कपडे ती पसरवत असते आणि बॅग भरायला घेत असते. तेवढ्यातच आता जीवा तिला म्हणत असतो, "नंदिनी, तूच माझं अंतिम सत्य आहेस. प्लीज तू मला एकदा समजून घे नंदिनी. तू माझं ऐकून घे. मला माफ कर. झालेल्या गोष्टीबद्दल मला माफ कर. मी तुला माझा भूतकाळ सांगायला हवा होता." असं जीवा म्हणत असतो आणि तिच्यासमोर हात जोडून उभा असतो. "मी तुला तेच सांगतोय, की तूच माझं अंतिम सत्य आहेस." तेवढ्यातच आता इकडे नंदिनी मात्र जो त्यांच्या लग्नाचा फोटो असतो तो जमिनीवर आपटते, फोडते आणि ती म्हणत असते, हेच आपलं अंतिम सत्य आहे. ते म्हणजेच की हे तुटलेलं नातं, तोडायचंय मला नातं, मला नाही राहायचंय तुमच्यासोबत, असं नंदिनीने आता जीवाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो खूपच धमाकेदार आणि त्याचबरोबर आजचा सुद्धा भाग तेवढाच इमोशनल आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग होता. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.